हॅलो 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 चेक 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 नाही चालू आहे. चेक चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो तर नक्कीच दोन धावांची पेनल्टी देतोय आपण टीम त्रिमूर्ती दत्त नौखार सोनकार या संघाला, कारण की त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक तर नक्कीच दोन धावांची पेनल्टी आपण देतोय टीम सोनकार नौखार या संघाला, कारण की त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हता आणि पहिला चेंडू पडला आणि तदनंतर लगेचच आयोजन कमिटीने निर्णय घेतला की ते दोन धावांची पेनल्टी द्यायची आहे. मॅचला सुरुवात होती. गोलंदाज अभिषेक सातमकर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगानं चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. आतापर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलचा खेळ, पहिल्या 3 बॉलमध्ये कोणती धाव अद्याप धाव फलकावरती येत नाहीये. पेनल्टीच्या धावा आहेत त्या आपण नंतर टोटल मध्ये ऍड करणार आहोत. षटकातीला पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती अभिषेक सातामकर. आणखीन एक वेगवान बॉल, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बास करीत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिला विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल त्या दरम्यान आली आहे. एका सिंगलच्या मदतीने खातं ओपन केलं टीम ओमसाई दमखाडी या संघानं. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये, पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अभिषेक सातामकर या बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अवघी एक धाव त्यानं खर्च केली आहे. एक गडी त्यानं मैदानाच्या आतमध्ये बाद केला. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर खेळायचं होतं. बॅटची एज घेतल्यानंतर फ्लाय स्लिपला गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. चांगली फील्ड याही वेळेस पाहायला मिळाली आहे, जिथे एक सिंगल येते. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात येतोय आणि पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडाच्या मोबदल्यामध्ये 2 या आकड्यावरती धावा संख्या पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच बोलबाला पाहायला मिळाला गोलंदाज अभिषेक सातामकर याचा, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती नियंत्रित आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना अभिषेक सातामकर याला आपण पाहिले. चला स्पीडअप घ्यायचा, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये.
ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसले आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं सुद्धा श्री दहावीर चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. जे प्रेक्षक इथे या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतात त्याही प्रेक्षकांचं संपूर्ण दहावीर मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकतोय आकाशजी मांजरेकर सर, त्याच बरोबरीनं व्हॉइस ऑफ नौकार प्रदीपजी भोईर सरांना सुद्धा ऐकतोय. चांगले दोन्ही कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतात. नवनवीन शब्दांची उधळण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. तुषारजी शिंदे साहेब, त्याच बरोबरीनं संकेतजी देशमुख, राजूजी केरकर साहेब, अज्जूभाई डबीर साहेब, त्याचबरोबरीनं सर्व पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं हेमंतजी सनद साहेब सुद्धा आहेत, उमेशजी साळुंके साहेब सुद्धा आहेत. नावे घ्यावे तेवढीच कमी आहेत कारण की अतिशय स्पर्धा 13व्या वर्षामध्ये सजवण्यात आली आहे. जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला येते. रोहेकर खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सातत्यानं वाट पाहत असतात आणि आज खऱ्या अर्थानं तो सुखदायी क्षण आपल्याला अनुभवायला मिळतोय. दहावीर चषक 2025 गोलंदाजी ट्रॅकवरती गैनीनाथ कटोरे गोलंदाजी मार्कवरती येतात. यावेळेस गैनीनाथच्या अगेन्स्ट पहिला बॉलवरती अटॅक केलाय. बॅट्समन दिवेश भगत न बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेने, जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फेक सुद्धा होतीये, चांगली रनिंग बीटीतलं विकेट मैदानाच्या आतमध्ये शेखर आणि दिवेश या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा एकंदरीत जर पाहिला तर 3 ऍड केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावा 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती, जिथे पहिलं षटक अभिषेक सातामकरनं हाताळलं. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. एक महत्वाची विकेट अर्थातच सूरज या कॅप्टनला त्यानं बाद केलं आणि तदनंतर आता शेखर आणि दिवेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. यावेळी सलक्या त्यानं स्टेअर केले. गली रिजन मध्ये चेंडू निसटलाय, बॉल निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. सीमा रेषा पार येतोय चौकार. तर पहिला चौकार आलाय. चांगल्या पद्धतीचा सामना पाहायला मिळेल. ओम साईराम दामखाडी. दामखाडीला नक्की दमखम दाखवावं लागेल कारण बरेच वर्ष प्रतीक्षा होती. दामखाडी संघ दहावी चषकाला खेळेल आणि ती प्रतीक्षा पूर्ण होताना आपण पाहतोय पर्व 13वा आलाय आणि 13व्या तो सामना लागलाय. तो गतवर्षी ग्रामीण मधून क्वालिफाय झालेला संघ श्रीदत्त नौकार सोनकर यांच्या विरोधात, पण मात्र समोरचा विश्वविजेता असला तरी त्याला पराभूत करण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे त्याला सिद्ध करायला लागेल. नाम आहे ओम साईराम दामखाडी. मैदानात काय घडेल पाहावं लागेल. कन्हैया पडवळ या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी हा संघ मैदानात उतरलाय. त्यांचं करूया मनापासून कौतुक करावं लागेल कारण दानत ही महत्वाची असते आणि ती दानत दाखवली येते. कन्हैया पडवळ यांनी चांगल्या पद्धतीचा संघ त्यांच्या असोसिएशनला आहे आणि तीच असोसिएशन कशा पद्धतीने पुढे चाले दाखवा लागेल. रिवर्स फटवा पाहायला मिळतंय. आत्मघातकी फटका. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. यावेळेला लेग बायच्या स्वरूपात मिळतील धावा 4. हा आलाय नशीब. चषकाने केलाय कारण तब्बल 1 तोळा सोना ठेवलाय 10 ग्रॅम आणि तो जर कॉइन मिळवायचा असेल तर मात्र आपल्या संघ मालाचं नशीब बलवत्तर होईल. पाहावं लागेल कुठल्या संघ मालकाचं नशीब इथं लागतंय. चांगल्या पद्धतीचा फटका उचलायचा होता पॉइंट क्षेत्रात पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नौकार सोनकर हा एक कसलेल्या खेळाडूंचा संघ आहे आणि म्हणूनच एक जबरदस्त संघाचा आपण नेतृत्व गैनीनाथ करत असतो. भास्कर सातम करत असतो. पण मैदानात नौका संघ आहे ओम साईराम दामखाडी. धावफलकावर धावा झाल्या त्या 15. धावा झाल्यात आणि पॅनल्टीच्या 2 धावा नंतर जोडल्या जातील म्हणजे 17 धावा तुमच्या खात्यात आहेत. अर्थात लाडकी बहीण 1500 येतात की 2100 येत या बहिणी वाट बघतायत पण येतील ही आशा आहे. आणि या मैदानात तसंच दामखाडी संघ म्हणत असेल की धावा यायला पाहिजेत.
पुन्हा एकदा गोलंदाजीवर ज्यांनी पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली होती, केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि त्याच कारणास्तव पुन्हा कर्णधार त्याला आमंत्रित केलंय. चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला हा गोलंदाज सातमकर म्हटला की भास्करने त्याला नक्की धडे दिले असतील. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पाहिला, अगदी सहजरित्या फलंदाजांना अपील केलं, पंचाने तेव्हा अपील उचलून धरलं आणि त्याच कारणास्तव हा अवांतर चेंडू आलाय. चांगल्या पद्धतीची खेळपट्टी, ही खेळपट्टीची मरम्मत ज्यांनी केली त्यांचं सुद्धा करूया कौतुक. मग धनंजय पोकळे असतील, नारायण मोरे असतील, दत्ता मागावकर असतील, यांनी आतूनच मेहनत घेतली, पाणी मारून मागतीला नरम करून रोलिंग करून आणि मग त्याच्यावर हे गोलंदाज फलंदाज आपलं नशीब आजबताना पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची खेळपट्टी, चांगल्या पद्धतीचं ग्राउंड, हे दहावीर चषकाची ओळख आहे आणि म्हणूनच दहावीर चषकाची ख्याती अगदी महाराष्ट्रभर पसरते. मी ज्या ज्या ठिकाणी जातो तर दहावीर चषकाचा आयोजक मुख्य अध्यक्ष म्हणून माझा नेहमी सत्कार केला जातो. त्याला कारण ही स्पर्धा आहे आणि त्याला उंचीवर नेण्याचं काम या रसिक प्रेक्षकातून झालंय आणि म्हणूनच दहावीर चषकाच्या पहिल्या दिवशी आपण सर्व आलात. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर, तीच जशी काही रिप्लाय आपण पाहतोय, पुन्हा पंच त्याच दिशेने वळतात, दोन्ही हात फैलावतात आणि हा सुद्धा चेंडू स्क्वेअर आहे. चांगल्या पद्धतीचं कव्हरेज आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेट. गेल्या वर्षी आपण इथं 1 लाख सबस्क्राईबरचं स्वप्न ठेवलं होतं आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून दाखवलंय. कौस्तुभ पाटील याचं सुद्धा कौतुक करूया. यावेळी हा उचललेला चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येईल का, क्षेत्ररक्षक घेईल का झेल आणि समाप्त करेल का या फलंदाजाचा खेळ. घेतला जातोय झेल आणि समाप्त होतो या फलंदाजाचा खेळ. फलंदाजीवर आपण पाहतोय स्वराज कांबळे. स्वराज कांबळेचा हा कलात्मक फटका पाहायला मिळतो. ऑफ साइडला मागे गेला, बॅकफुटवर गेला आणि पॉइंटच्या दिशेवरून हा अफलातून चौकार पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा चौकार आणि त्याच कारणास्तव धाव फलकावर धाव आहे त्याचा तब्बल खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचं मानस धाडस आणि या धाडसात ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जात आहे. वाटलं की चौकार आला का काय. हे मास्टर सुद्धा रंगात आलाय, त्याला सुद्धा माहिती आहे की दमकाडीला चौकार षटकार आले पाहिजे, कारण समोरचा संघ आहे ना हा एक टाचकीचा संघ आहे आणि त्याच्यासाठी तगडं आव्हान उभं ठेवावं लागेल. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. घेतील झेल आणि समाप्त करेल फलंदाज. स्वराजचा खेळ.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तयार असेल गोलंदाज अभिषेक आणि त्याला सामना करेल तो शेखर. शेखर ज्या फटक्यासाठी ओळखला जातो अजून शेखरने आपले हात खोलले नाही आहेत. शेखर अजून जायबंदी आहे. शेखर अजून पिंजऱ्यात अडकले की काय हेच असे दमखाडीकर म्हणत असतील. शेखरला सुटावं लागेल. शेखरला हा पिंजरा तोडावा लागेल. तर 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 आपण पाहिला तर ओम साईराम दमखाडी चर्चेत येईल. चर्चेत येण्यासाठी दमखाडी संघाला एकच शेखर 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 मैदानात हवी व्हावं लागेल. ड्रिंक्स ट्रॉली काय ड्रिंक्स ट्रॉली पण वाटते. चांगल्या पद्धतीचं आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. नेक्स्ट मॅच असेल आरे बॉईज आणि प्रतिस्पर्धी संघ असेल श्री काळ भैरव स्पोर्ट्स क्लब पालेखुर्द. आणि दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित द्यायचं आहे. या आपण इंटरव्हल मध्ये आपण घेऊया टॉस. पहिल्या फेरीला चौथा सामना असेल आणि मी कृष्णाजी वाखारदार यांना विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. क्रिकेटचे दर्दी चाहते म्हणून ज्यांची ख्याती आहे असे कृष्णाजी वाखारदार संजय वाखारदार यांचे पिताश्री आहेत. जबरदस्त क्रिकेटची आवड त्यांच्या माध्यमातून मी पाहतोय. सामने कुठे असले तर त्यांची हजेरी महत्वाची असते आणि त्यांची ती सायकल घेऊन त्यांची हजेरी पोचली जाते. कट्टर दोस्तीला त्यांची सायकल गेली होती पण मात्र 2 दिवसांनी सायकल भेटली. ही सायकल कुठं ठेवली हे पण एवढं वेळ त्यांना क्रिकेटचा आहे ना. त्यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करूया. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिला टप्पा संपलाय दमखाडीला. आता मात्र दमखम दाखवावं लागेल. दमखाडी हे करेल का पाहावं लागेल. प्रतिस्पर्धी संघातील खरं एक फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवर नाव आहे संदीप बटारे. संदीप बटारेच्या विरुद्ध तुम्हाला नक्कीच रणनीती आखावी लागेल आणि त्याच नियोजन पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. संदीप आपल्या षटकाची पहिला चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. अंबाजी या वेळेला त्याच्या चक्रव्यूहमध्ये फसतोय आणि अंबाजीला मध्ये चकला. काय रिप्ले आपण पाहतोय. चेंडू फिरला आणि त्याच कारणास्तव जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. जरा अजून त्यांनी जरा आपली मोमेंट जरा बदलली असती. अंबाजी थोडा पुढे तरी आला असता किंवा थोडा बॅकफुटर गेला असता तर नक्कीच हा चेंडू त्याच्या बॅटला मिडल झाला असता. पण इथं मात्र संदीप आहे चतुरस्थ गोलंदाज. त्यांनी पहिला चेंडू फसवलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणित राटाटे. प्रणित राटाटेला आपल्या संघासाठी काहीतरी करावे लागेल. या वर्षी आपण ढाबेरी चषक खेळतोय. पहिला ही संधी आपल्याला उपलब्ध झाली आणि त्या संधीचं सोनं नक्कीच करायला लागेल. ओम साईराम दामखाडी या संघाचे पुरस्कार आहेत कन्हैया पडवळ. त्यांचं सुद्धा करूया कौतुक कारण त्यांनी या छोट्या संघावर सुद्धा आपली पैशाची जी मजबूत बाजू आहे ती उभी ठेवली आणि म्हणूनच आज ओम साईराम दामखाडी अर्थात बोरघर आणि दामखाडी हे संघ आपण पाहतोय. मैदानात दामखाडी संघाला करामत करावी लागेल. शेखर कोलटकर अजून शांत आहे. त्याच्या बॅटीतून एकच चौकार आलाय. प्रणित राटाटे त्याच्या साथीला आलाय. प्रणित राटाटे डावखुरा फलंदाज आहे. आता मात्र या गोलंदाजा कस लागेल. डावखुरा फलंदाज आला की डोक्याला ताप असतो. आता तो ताप मैदानात पाहायला मिळेल का. प्रणित या स्पिनच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळतोय. हा एक चतुरस्थ गोलंदाज आहे. त्याच्या बरोबर लक्ष ठेवूनच फलंदाजी करावी लागेल.
आणि यामध्ये चकवतोय बघा कशा पद्धतीची गोलंदाजी, टप्पा अचूक आणि त्यानंतर आधी बोटांची जादू पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव टाकतोय. संदीप बटारे सांगतोय की माझा हा एक्सपिरियन्स आहे, माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, पण मात्र नवोदित प्रणित रटाडे त्याच्या अगेन्स्ट काहीतरी करावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता, एक सन्मानक पद्धतीने ढकललाय. चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण नेहमीच पाहायला मिळते नौकर आणि सोनकर संघाकडून. अगदी सागर सम्राट नावेचा अगदी 5-10 वर्षापूर्वी इतिहास पाहिला तर सागर सम्राट नावेचा हा अगदी या रोहा तालुक्यावर दबदबा होता आणि त्याचा शिल्लेदार होता तो गैनीनाथ कटोरे. पण मात्र हे गाव ग्रामीण झाल्यानंतर सोनकार, नौकार, नावा अशा वेगवेगळ्या टीम आपण पाहतोय. पण मात्र संदीप बटारे ज्या नावाला बिलॉंग करतोय तो नाव आहे नौकार. आणि चांगल्या पद्धतीचा सरळ फलंदाजाच्या गोलंदाजाच्या डोक्यावरून हा खेळायला फटका आणि इथं मात्र चोरट्या 2 धावा. दिवसा ढवळा डावांची चोरी पाहायला मिळते. त्याच कारणास्तव धाव फलकावर धावा येतात त्या तब्बल 27 धावा झाल्यात. धावा वाढवावं लागतील. शेखर कोलटकरला मात्र आता मोठे फटके खेळायला लागतील. असोसिएशनला ज्या पद्धतीची फलंदाजी शेखर करतो यावेळेला या मैदानावर करेल का? हे आहे फलंदाजी नंदनवन आणि या नंदनवनात हा शेखर वाघाप्रमाणे चालेल का पाहावं लागेल. उलटा पद्धत चेंडू त्यावर आडव्या बॅटने घातलेला हा फटका आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. का धावीर चषक खेळायला लागतात, का इथे फलंदाजा कस लागतो त्याचं कारण हे आहे. क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज आपला 100% देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच कारणास्तव हा आपण पाहिला. कौतुक करायला लागेल त्याचं. अमर टावरी कशी घेतली गिरकी आणि धावांची वाचवली फिरकी. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण अमर टावरीचं करूया कौतुक. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय संदीप बटारे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल. यावेळेला एक स्लोवर पद्धत चेंडू टाकला होता. अगदी कलात्मक फटका पुढ्यातून पडला नंतर बाहेर निघाला. फलंदाजा चकतोय. निर्णय क्षणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. संदीप बटारे केवळ 5 धावा खर्ची करतोय. अशा जर धावा आल्या तर मात्र नौकर आणि सोनकरचा विजय सोयीस्कर होईल. या षटकात कमी कमी 20 ते 25 धावा कराव्याच लागतील ओम साईराम दामखडीला. नाहीतर मग असे गोलंदाज काढायला लागतील ते केवळ 2-3 धावा खर्च करतील. कस लागेल पणाला. मात्र शेवटचा टीम मिटिंग घ्यायची नाहीये. टीम मिटिंग गैनीनाथ घ्यायची नाहीये. करण कटोरे काकाचा पुतण्या आलाय. नानाचा हा नाना बघूया कसा खणखणीत वाजतोय. नानाने बरेच धडे शिकवलेत करण कटोरेला. मात्र मैदानात नाना खणखणीत दाखवायचा असेल तर करण कटोरेला त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. मात्र डावखुरा फलंदाज प्रणित राठाडे कशा पद्धतीने आक्रमण करते पाहावं लागेल. ओम साईराम दामखडीसाठी मोठे फटके आवश्यक आहे. हवेचा जोत तुमच्या बाजूने आहे, हवेचा वेग तुमच्या बाजूने आहे. मात्र तुम्हाला गोलंदाजीवर हल्ला चढवावा लागेल. डेम्स क्रिकेटचे हिरो आपण पाहतोय त्यांना सुद्धा कॅमेऱ्यात घ्यावे लागेल. सगळे लाईव्ह माले म्हणजे सगळे हिरोच आहेत. आणि हा चेंडू सुद्धा सुरेख पाहायला मिळतो इथे. वाईट चेंडू आणि एक रनआउटची विकेट. तुमचं आयुष्य झालंय व्यस्त. मैदानात असंच करावं लागेल. मैदानात आता मात्र शेखर कोलटकर कशा पद्धतीची फलंदाजी करेल. शेवटचे 5 चेंडू असतील शेखरच्या वाटीला. हा वाईट चेंडू आहे. 6 असतील. करण कटोरे
हा चेंडू निर्धाव पद्धतीचा असोसिएशन मध्ये खेळणं आणि व्यावसायिक मध्ये खेळणं हे भरपूर असं वेगळं चित्र आहे आणि म्हणून लोक दहावी चषकाची वाट बघत असतात कारण सगळे असोसिएशनचे हिरो या सुपर डुपर देण्याचा परफॉर्मन्स कुठं करतात तर दहावी चषकात करतात आणि म्हणूनच संघाची गर्दी होते दहावी चषकाला. आई चेंडू नानाचा खणकरीत नाना आपण पाहतो मैदानात गैनीनाथ कटोरीला वाटत असेल की मीच गोलंदाजी करतोय आणि त्याला त्याचा वय आठवत असेल म्हणजे तो 27-28चा असेल. तशाच पद्धतीची गोलंदाजी करण कटोरे करतोय. फिरकीचा जादूगार म्हणायचा गैनीनाथ कटोरेला पण मात्र इथं तसेच धडे दिलेत आपल्या पुतण्याला अर्थात करण कटोरे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. यावेळेला आडव्या बॅटने हवेचा घेईल का फायदा मात्र चेंडू फसलाय घेतलाय झेल आणि समाप्त केलाय शेखर कोलटकरचा खेळ. पियुष भगत आता मात्र मैदानात जी दोन फलंदाज आहेत शुभम धाटावकर आणि पियुष भगत यांना मात्र 3 चेंडूत जास्तीत जास्त आपल्या धावा आपल्या संघासाठी जमावे लागतील. त्यासाठी मात्र मैदानात आता आकार माजवावा लागेल. पूर्ण दामखाडीचा स्टँड शांत आहे कारण शेखरच्या बॅटीतून आल्या तर केवळ 11 चेंडून 10 धावा. काहीसा नाराज केलं शेखरने. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक जाईल का क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचा पण मात्र इथं नशिबाचा चौकार येतोय. ह्या चौकार येणं महत्वाचं होत आहे. चांगल्या पद्धतीचा फटका पाहिला नशिबाची साथ कारण क्षेत्ररक्षक झाले तुस्त कारण एकही चेंडू त्यांच्या हा खोलातला चेंडू बदलला. त्यावेळेला फलंदाजाला थोडा चकवण्याचा प्रयत्न केला मग अशी थोडा पुढे ठेवला आता थोडा मागा केला आणि ही चलाकी नक्कीच आपण करण कटोरच्या माध्यमातून पाहतोय. 35 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 6 फलंदाज बाद झालाय 4.5 आणि शेवटचा चेंडू पियुष भगत आणि शुभम धाटावकर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. थोडी बॅट त्याची लेट आली आणि इथं 2 धावा धावून पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचं मानस धाडस असेल का. इथं 2 धावा पूर्ण केल्या जातात. धाव फलकावर धावा येतात त्या 37 आणि पॅनल्टीच्या 2 म्हणजे 39 धावा होतात आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान असेल. कमी स्कोरिंगच्या धावा असतात ना त्या दम लावतात आणि तसंच काहीतरी दामखाडी संघाला करावं लागेल. संघाचे पुरस्कर्ते कन्हैया पडवळ यांचं स्वप्न असतं की माझी पोरं खेळली पाहिजेत माझी पोरं जिंकली पाहिजेत. मात्र मैदानात त्यांचा परफॉर्मन्स त्या पद्धतीचा होणं गरजेचं आहे. येणार चेंडू आहे 30 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 40. टॉस करून घेण्याचा आहे. विनंती असेल अरे बाई संघाच्या संघनायकाला आणि विनंती असेल काल भैरव स्पोर्ट क्लब पाले खुर्द या संघाच्या संघनायकाला. काल भैरव स्पोर्ट संघाचा कर्णधार आलाय. अरे बॉईज संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचं आहे.
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहूया किशोर कोकरे आणि दोन संघाचे दोन कर्णधार आणि विनंती असेल सन्माननीय नारायण मोरे आपण जायचं आहे तो नाणेफेक करण्यासाठी. अरे बॉईज या टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी या. श्री काळभैरव स्पोर्ट्स पालेकुर्द संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. अरे बॉईज टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं. मॅच बॉल द्या. चांगले यायला पाहिजे गोरा बिरा आलो पाहिजे. चौथ्या मॅचचा सामना आपण पाहूया. अरे बॉईज विरुद्ध काळभैरव स्पोर्ट्स पालेखुर्द. पुरस्कर्ते आहेत महेश दादा ठाकूर. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक असं स्वागत. गुजरात रिटर्न्स त्यांनी सुद्धा आपल्या गावाच्या खेळाडूंना दिलाय नवीन प्लॅटफॉर्म. अर्थात या वर्ल्ड कप मध्ये खेळण्यासाठी जबरदस्त असं कारण आपण 1500 2000ची एंट्री फी भरून आपण असोसिएशनला खेळत असतो. मात्र वर्ल्ड कप खेळताना आपल्याला त्या पद्धतीची तयारी करायला लागते. एक मिनिट तुषार सर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतो. एका बाजूला टीम आरे बॉईज विपक्षामध्ये श्री काळभैरव स्पोर्ट्स पालेकुर्द या दोन संघादरम्यान लढत. हे डीटीचं कॉल अँड हे टॉस जिंकल्या टीम काळभैरव स्पोर्ट्स पालेकुर्द संघाने टॉस जिंकून आपला निर्णय का असेल. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. बोलिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरचा संघ आरे बॉईज एक खूप ताकदवान संघ आहे. परंतु संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल. दहावीर चषकाबद्दल काय सांगाल. किती वाट पाहिली होती. दहावीर चषक नेहमी रोहा तालुक्यात प्रथम प्रायोरिटी देणारे टुर्नामेंट आहे. तर प्रत्येक जण या टुर्नामेंटची प्रामुख्याने वाट पाहत असतो. आयोजन नियोजन चांगलं आहे. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. मॅचला होते सुरुवात. अरे बॉईज तुम्हाला सुद्धा मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज येते. टॉस जिंकल्या टीम श्री काळभैरव स्पोर्ट्स पालेकुर्दनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बोलूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकायला मिळेल तुषारजी शिंदे सरांना. थँक्यू. सामन्याला होते सुरुवात. आपण पहिला षटक होते गोलंदाज सूरज कोलटकर. पहिल्या चेंडूवर इथे येईल सफलता. भास्कर सातामकर होतोय शिकार. भास्कर सातापर बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानात पाहतोय संजय सातामकर. एक आपलातून एक धडाकेबाज एक विस्फोटक फलंदाज आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षक. ज्याची ओळख स्वतःची ओळख ज्यांनी निर्माण केलाय तोच आलाय मैदानात. त्याला करावी लागेल आता मात्र आपल्या त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल का पाहावं लागेल. अगदी सिक्सर सुप्रीमो चेंडू आपण पाहतोय केतन सेठ यांच्या माध्यमातून ही चेंडूची निर्मिती झाली आणि या स्पर्धेला आपण चेंडू पाहतोय. चांगल्या पद्धतीचं आपण चांगली सफलता आपण पाहतोय गोलंदाज सूरज कोलटकरला. सूरज कोलटकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू एक लोअर फुलटॉस पद्धत चेंडू खास चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं असतं तर इथं अजून एक मोठा फलंदाज बाद करण्याची संधी मिळाली असती. ज्या ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षण आला त्या ऍक्शन मध्ये चेंडू कलेक्ट झाला असता तशीच फेकी झाली असती तर मात्र इथं चित्र वेगळं असतं. मैदानात मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण झालंय. संजय सातामकर आपलं खातं खोलतय. संजय सातामकर सुद्धा धाकधूक वाढली होती. संजय सातामकरचा बेड प्रेशर वाढला होता थोडीशी. आता मात्र तो सुखावला असेल की धाव कंप्लीट झाले. आता मात्र मैदानात मला राहावं लागेल, काहीतरी करावं लागेल, काहीतरी चमत्कार करावं लागेल तर चणेरा आणि नावा या पंचकृषीत माझ्या नावाची चर्चा होईल. मैदानात साथीला आलाय तो हर्षद टावरी. गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये होता. त्याचा फॉर्म जर कायम दाखवायचा असेल तर या सीझन मध्ये सुद्धा त्याला
इथूनच सुरुवात करावी लागेल. एक घुटना टेक आणि तमाशा देख. हर्षद टावरीचे अनोखे ऍक्शन आपण पाहतोय. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आस्वाद घ्यायचा आहे. हर्षद टावरी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सूरजची कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळतोय. सूरज ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जाते ती गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. एक चौकार नक्कीच कालाय पण सूरजला कमबॅक करावं लागेल. महत्वाचे फलंदाज असतात त्यांना चकवावं लागतं, त्यांना फासवावं लागतं. प्रत्येक चेंडू विकेट देणार नसतो, तर प्रत्येक चेंडू डॉट असणारा महत्वाचा असतो. हा डॉटच फलंदाजाला प्रेशराईज करतो आणि त्यानंतर फलंदाज धोकादायक फटके खेळतो आणि त्यामध्येच अटकला जातो. मग आपण मॅग्राथला ओळखूया. ऑफ साईडला निघणार ते चेंडू. मग सचिन तेंडुलकर ऑफ साईडला निघून खेळण्याचा प्रयत्न करणार. सेवा खेळा खेळायचा प्रयत्न आणि एज फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपमध्ये कॅच घ्यायचे. ही एक रणनीती असायची. तशीच रणनीती नक्कीच सूरज कोलटकरला आखावी लागेल. हा कॉलर टाकला तर फॉलोथ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा फुटबॉल आपण पाहिला मैदानात. एक धाव घेतली जाते. धाव फलकावर धावा येतात त्या 6. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपला गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ 6 धावा खर्ची केल्यात. ज्या धर्तीवर कर्णधाराने त्याच्यावर जी जबाबदारी स्वीकारली होती, टाकली होती आणि त्याने ती पूर्णपणे स्वीकारली. चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं. 30 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आहे. अरे बाई संघाचा कर्णधार नवीन बामुगडे, जरा टीम्स क्रिकेटच्या इथे आपण येऊन संपर्क साधायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या इकडे. पुन्हा एकदा दुसरा गोलंदाज आपण पाहतोय पियुष भगत. ज्या प्रमाणे सूरजने गोलंदाजी केली तशीच पियुषला सुद्धा करावी लागेल. तर या धावांना आपण रोख लागू शकतो, समोरच्या संघाला दम लावू शकतो. आता तशीच रणनीती आखणार का पियुष भगत पाहावं लागेल. पियुष आपल्या षटकातील पहिला चेंडू, पण हा मात्र कलात्मक फटका. अगदी सुईमध्ये धागा ओवा त्या पद्धतीचा फटका. 2 क्षेत्ररक्षक होते त्याच्या मधून परफेक्ट गॅप आणि हा अप्रतिम चौकार पाहिलाय. काय पंचांची पण आधा पाहायला मिळतोय. तो हात असा फिरतोय की जशी की निर्मा वॉशिंग पावडर. आणि ती ऍड आपल्याला आठवली लागते. सर सुद्धा असले असतील, कारण ही एक झलक महत्वाची असते. आणि ड्रीम्स क्रिकेटचं कौतुक करूया, काय त्यांना पण काही टिपलंय. चांगल्या पद्धतीचं आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. जरा ड्रीम्स क्रिकेटचं नाव घेतलं की कौस्तुभ पाटील खुश होतात, कारण तुषार शिंदे असलं ना की जरा सबस्क्राईब वाढतात. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आडव्या पाटने पुन्हा एकदा पाठवलाय. अगदी जिथं क्षेत्ररक्षक नाही आहे त्याचा घेतलाय फायदा आणि हा चांगला दिमागदार चौकार पाहायला मिळतोय. ज्याची जरूरत होती षटकार येतोय. खेळते आणि काय खेळते पत्ता लागत नाही. तेव्हा आईचं अगदी लक्ष काटेकर होती. ती मंदाबाई आडाणी होती ना, पण ती परफेक्ट होती. मैदानात तसंच पाहिलं. इथं हर्षद टावरी काय आला, जरा झुकला वाकला आणि त्याने मग त्या ज्या शेतात हवा तिथं खेळलाय. हा कलात्मक फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चांगली फेक पाहायला मिळतोय. यालाच म्हणतात क्रिकेट. तुमची लवचिकता असणं महत्वाची आहे.
यावेळेला फलंदाज झुकला, यावेळेला क्षेत्ररक्षक झुकला. 17 धावा धावफलकावर. काहीसा मागणा ठरतोय पियुष, मात्र पियुषला कमबॅक करण्याची संधी नक्की असेल. संधीचं सोनं करेल का? हा थोडा पुन्हा एकदा इथे चांगला क्षेत्ररक्षण, आपलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. जणू काय चेंडू निघालाय पण मात्र त्याच्यामध्ये मी उभा आहे हे सांगितलं आणि त्याच कारणास्तव आपलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, नाव आहे सूरज कोलटकर. 3 रन नक्की वाचवल्या. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण ऑफ साईडला रचलंय आणि चांगल्या पद्धतीची त्या धर्तीची गोलंदाजी. एक चेंडू खराब टाकला होता, त्याचा पुरेपूर हर्षद टावरेने समाचार घेतला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज पियुष. आपल्या षटकातील सांगता कशी करेल. धावफलकावर धावा येतात त्या 18 19. येणारे चेंडू आहेत 19 आणि जिंकण्यासाठी धावा येतात 21. हा चेंडू असेल नो. प्री हिट. पुढचा चेंडू असेल प्री हिट. मैदान षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटका अखेर धावफलकावर धावा येतात तब्बल 21. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. थोडस माफक धावा कमी पडल्यात दमखाडी संघाच्या, मात्र त्या वाचवाव्या लागतील आणि त्याच्या नंतर मात्र या फलंदाजा कस लागेल. आता मात्र शांत आणि संयमी फलंदाजी करतायत. काय विहम दृश्य आपण पाहतोय. हे ओमचे झेंडे काय भगवा रंग असे फडकताना अशी ऊर्जा निर्माण करतात ना, आणि म्हणून त्या राजाने त्या झेंड्याची निर्मिती केली असेल. हा केशरी रंग गैनीनाथ कटोरेचा फेवरेट आहे, कारण त्यांची टोपी असो, त्यांची गाडी असो, त्यांच्या इथं तर भगवा रंग हा महत्वाचा असतो. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सूरज आपल्या वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसरा षटक घेऊन येतोय. चांगल्या पद्धतीचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने. इथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचं कन्वर्जन दुसऱ्या धावेत होईल का? त्याचं उत्तर म्हणतंय नाही. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीचं त्याला आपण कव्हर केला आणि त्याच माणसं केवळ 1 धाव. त्या पद्धतीची गोलंदाजी का आपण पाहतोय. तुम्ही ह्या धावेर चषक खेळाल, जिंकाल की हाराल हा माझा प्रश्न नाही आहे, पण तुम्ही खेळल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो अजून वाढेल. म्हणजे तुमची एनर्जी लेवल आता तुमची 60-70 असेल, ते तुम्ही तुमच्या असोसिएशन खेळताना धावा संपल्या असतील त्या बॅटच्या, म्हणून जास्त धावा भरलेला. रिचार्ज महत्वाचा आहे ना, तो रिचार्ज त्यांनी नक्की घेतला असेल. एक टेम्पो भर बॅट आणायला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे की ती ही बॅट आहे ती लकी असायची सांगायची आणि तिची काळजी सर्वजण करायचे. तिला धागा बांधायचा, तिला ग्रीप बांधायचे, तिला पुसायचे. आता मात्र प्रत्येकाची बॅट झाली. आता इथं खराब पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू इथं सीमा पार येतोय. नो चेंडू आणि त्याच्यावर हा बोनस पाहायला मिळतोय. इथं आधीच धावांचा तोटा आहे आणि तिथं हा महापूर आलाय. अप्रतिम कव्हर पाय. हा फ्री हिट, सरळ फ्री हिट आहे. इथं जीवनदान मिळेल. 1 धाव घेतली जाईल आणि 28 धावा धावफलकावर. दमखाडी संघाचं मनधैर्य वाढणं महत्वाचं आहे.
कारण ही मॅच जिंको तुम्ही हारो, पण मात्र दहावीर चषक खेळलेत ही बाब महत्वाची आहे. आणि पुढच्या वर्षी तुमच्यात अशी एनर्जी तयार होईल की तुम्ही कुठल्याही संघाशी टक्कर द्यायला तयार असाल, कारण तुम्ही घाव खाल्लेले आहेत, तुम्ही घाव सोसलेले आहेत. मैदानात तसंच करायला लागेल. काय आपलातून क्षेत्ररक्षण केलंय, काय आपलातून फलंदाजी केली, पण मात्र मोठे फटके खेळू शकले नाही. सूरज केरटकर असेल, त्यांनी नाराज केलं आणि त्याच कारणास्तव थोडा दमखाडी संघ पिछाडीवर राहिला. पण ही पिछाडी नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला भरून काढावी लागेल. ही सुरुवात आहे, सुरुवातीला नक्कीच अशा पद्धतीचे धोके आपल्याला घ्यावे लागतात. इथं एक कारा पटका पाहायला मिळते. इथे चोरटी धाव खेळायचा प्रयत्न, इथं जी धाव होती ती मिळणार आहे असं म्हटलं जातं. पण मित्र धाव करताना मात्र दमछाक झाले, कारण आता स्टॅमिना गेलाय. आता मोटरसायकल आले, आता कुठं जायचं आहे तर मोटरसायकल, मित्राला बोलायचंय मोटरसायकल, मला घ्यायला ये स्टॉपवर. कधी मोटरसायकल आली, पहिली ती चाल, पहिली ती रनिंग गेली. आणि त्याच कारणास्तव आता मात्र 1-2 धाव काढताना दम लागतोय. गैनीनाथ म्हणतो की 6 ब्रासची होडी मी एकटा 1 तासात भरायचो. 9 धावा धावून काढल्या होत्या गैनीनाथ कटोरे. हा इतिहास आहे आणि याची पुनरावृत्ती होणं कठीण आहे, कारण आता दम लागतंय, कारण आता चायनीजचा खाना आलाय. ती भाकरी आणि ती सुकट, त्यानंतर हा पट. कौतुक करायला लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, काय जम घेतली आणि त्या धावा वाचवल्यात. एक पण 6 मारला नाही. दमकाडी संघाने सुद्धा मारला नाही, पण दमकाडी संघाने यांना सुद्धा मारून दिला नाही. एक अर्षद टावरीचा मारलाय, आलाय तो आला असं म्हणजे फुलटॉसवर आलाय. ज्याला मेहनत करावी जास्त लागली नाही. कव्हरवर, ऑफ साईडला, लॉंग ऑफ, लॉंगांवर जो षटकार येतो ना, तो फलंदाजाचा कसा बसतो तो दाखवावं लागेल. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी अटॅक आपण दमकाडी संघाकडून पाहतोय. कन्हैया पडवळ यांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया, त्यांनी हा संघ उतरवलाय. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चांगला जैसा देश वैसा वेश, तसा जी मॅच एकदम लूज पद्धतीने खेळतायत मैदानात. ड्रिंक्स ट्रॉली साहिल कासकर, आपण कुठं असाल तर गैनीनाथ कटोरे यांना बेटा, ज्या स्पर्धेसाठी आम्हाला हार फुल गुच्छ म्हणून नाव आहे पैसा, अर्थात मयूर आमचा खास आहे आणि तो आलाय. त्याला विनंती करतो की मयूर आपण यायचं आहे, या कम ऑन टू स्टेज. अरे कॅमेरा इथं डिम्स क्रिकेटपेक्षा माझा कॅमेरा भारी आहे. आणि नक्कीच कौस्तुभ पाटील थोडा हसला असेल, कारण ही गोष्ट खरी आहे, कारण तुषार शिंदेची नजर कुठे जाईल ना त्याचा भरोसा नाही आहे. मैदानात ज्यांनी सहकार्य केलंय, मग ते दत्तात्रेय मेडिकल असतील आणि ज्यांनी ही गाडी दिली दीपक दामदाडे यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. दीपक शेठ दामदाडे, लक्की नंबर 10 आहे, माझा सुद्धा 10 आहे आणि जय योगेश्वर लिहिलंय, म्हणजे हे कृष्णाचा आशीर्वाद त्यांना सुद्धा आहे. हा आशीर्वाद कायम त्यांच्यावर राहो.
जिंकण्यासाठी मैदानात 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय आकाश अंबाजी. हा सुरेख फटका पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न होता, पंच थोडेसे नाराज आहेत, ऑफसाईडच्या खूपच बाहेर आहे. पंच दंडित करतात की हा चेंडू वाईड आहे. वाईटच असतो. मैदानात एक धाव घेतली जाते. चेंडू राहिलेत 12 आणि धावा राहिलेत 7. हर्षद टावरी स्ट्राईकवर असेल. हर्षद टावरीचा तो षटकार घेण्यात म्हणते की तो षटकार नाही आहे. हर्षद टावरी ज्या षटकाशी ओळखला तो षटकार येणं महत्वाचं आहे, कारण तुमचं त्या षटकाराने आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढतो. दुसऱ्या मॅचसाठी तुम्ही सज्ज राहता. तुमचे ते फटके खेळणे महत्वाचं आहे. तुमचा बॅट आणि बॉलचा हा जो कॉन्टॅक्ट आहे तो महत्वाचा आहे. मैदानात तसंच हर्षद टावरी करेल का? नो चेंडू पाहायला मिळतोय. अति दक्ष आपण पंच पाहतोय. सायरन अनोख्या शैलीमध्ये अडकलाय. पंच अति दक्ष आहे. त्यांनी डायरेक्ट त्यांना वॉर्निंग दिली की हा पण चेंडू नो आहे. आपण दुसरा चेंडू जर तशाच पद्धतीने हाताळला तर आपल्याला स्पर्धेतून बाद. अर्थात तुम्हाला परत गोलंदाजी करता येणार नाही. तुम्हाला त्याच ऍक्शननी गोलंदाजी करायची. तुम्हाला झटके देऊन गोलंदाजी करता येणार नाही आहे. हे मैदानात आपण पंच पाहतो हे कल्याणी घोरपडे सर, ज्यांचे ISPL मध्ये मोठा योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही टीम येते. उद्या कल्याणी सर सुद्धा येतील. पुन्हा एकदा त्या शैलीत आणि गोलंदाज होतोय बँड. अर्थात या स्पर्धेत त्याला गोलंदाजी करता येणार नाही. चेंडू तसेच आहेत. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक संधी दिल्यानंतर त्याच्या सुधारणा करण्याची गरज आहे. आणि आपण सुधारणा केली नाही तर आपली तुलना कशात होते तर पाकिस्तानात होते. कारण म्हटलं जातं की बार बार जो गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, पर बार बार माफ करते उसे हिंदुस्तान कहते हैं. ही आपली ओळख आहे. आणि मैदानात तसंच करायला लागले. पंचाने 2 वॉर्निंग दिले. आता बाबा तू बास हो, तुला नवीन याला संधी दे. मैदानात तसंच काहीतरी करावं लागेल. धावा राहिल्या. 3 चेंडू राहिले 12. सहज आवाक्यातला विजय आपण पाहतोय. श्रीदत्त नवकार सोनकार, तुम्ही गैरवर्तन कराल तर मात्र तुमच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता ती कारवाई शिथिल झाले, त्यामुळे तुम्हाला आता आपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण कशा पद्धतीचा आविर्भाव बाळगला पाहिजे, आपण कशा पद्धतीने आयोजकांसोबत वागलं पाहिजे, आपली स्पर्धा कशी आहे आणि त्या स्पर्धेत आपण काय बोललं पाहिजे याचं सुद्धा भान ठेवलंय. आलेत, ऐकतात, नक्की ते शुद्धीवर येतील. ही चूक आयुष्यात पुन्हा काही करू नये. जो गरीब असतो जो जेवण देतो ना, त्या जेवणाला कधी नाव ठेवायचं नसतं. तर अन्नदाता सुखवंतू भव असं म्हणायचं असतं. मैदानात तसंच काहीतरी करावं लागेल. आणि हा विजयी चौकार पाहायला मिळतोय. विजय संघाचे करूया कौतुक आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. अवघ्या आवाज आकाश मांजरेकर यांचा. आणि विनंती करतोय जे सहकारी भोजनाचा आस्वाद घ्यायचे राहिले त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्या.